नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. इयत्ता 10वी विषय इंग्रजी आणि आपण बघतोय एलो स्टेटमेंट 13 म्हणजे दिवस 27वा याच्यातली थर्ड ऍक्टिव्हिटी. बघा काय ऍक्टिव्हिटी ती बघूया. टू अनेबल द स्टुडंट्स टू अक्वायर इंटरॅक्शन स्किल्स अँड स्ट्रॅटेजीज सच ॲज लिसनिंग, कॉम्प्रिहेन्शन, आय कॉन्टॅक्ट अँड टर्न टेकिंग. म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्याला या म्हणजे इंटरॅक्शनच्या या ज्या स्ट्रॅटेजीज आहे, लिसनिंग, कॉम्प्रिहेन्शन, आय कॉन्टॅक्ट अँड टर्न टेकिंग, या ॲक्टिव्हिटीज त्यांना आपल्याला शिकवायच्या आहे. टू इम्प्रूव्ह फ्लुएन्सी थ्रू रेग्युलर प्रॅक्टिस अँड स्पीकिंग ड्रिल्स. जेव्हा तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस कराल या संदर्भात, तर त्यावेळेस मात्र तुमची जी रेग्युलरिटी राहील त्याच्यात तुम्हाला फ्लुएन्सी जाणवेल स्वतःमध्ये बोलताना. थर्ड, टू यूज करेक्ट प्रोनाउन्सिएशन and intonation skills by practicing in formal and informal discussion. जेव्हा तुम्ही एखादं प्रोनाउन्सिएशन यूज करता, करेक्ट प्रोनाउन्सिएशन यूज करता किंवा इंटोनेशन पॅटर्न तुम्ही यूज करता, तर याच्यावरनं तुम्हाला हे केव्हा डेव्हलप होतं, तर ज्यावेळेस तुम्ही जास्त प्रॅक्टिस करता, फॉर्मल असेल किंवा इनफॉर्मल कम्युनिकेशन असेल, याच्यामधनं तुम्ही ते जास्त डेव्हलप करू शकता, प्रोनाउन्सिएशन आणि इंटोनेशन पॅटर्न. आता इन्स्ट्रक्शन काय टीचर्स लोकांसाठी त्या बघूया. Teacher will encourage the students to speak with reasonable speed and to speak boldly. हळुवारपणे तुम्ही बोला, बोल्डली बोला, स्पीक बोल्डली म्हणजे न घाबरता बोला. They will give stress on basic grammar structure. एकदम बेसिक ग्रामर स्ट्रक्चर त्याच्याकडे लक्ष द्या फक्त. टू ब्युटिफाय कन्स्ट्रक्शन अँड मेक लँग्वेज सिम्पल, सॉलिड विथ फ्लुएंट एक्सप्रेशन. सोपी भाषा वापरा, कन्स्ट्रक्शन छोटे असू द्या, ब्युटिफाय करा कन्स्ट्रक्शन्सला, जे तुम्ही वाक्य वापरणार ते, आणि त्याच्यामुळे ते जे एक्सप्रेशन असेल ते चांगलं व्हायला पाहिजे याची काळजी टीचर्सने, पॅरेंट्सने, फॅसिलिटर्स तुम्ही घ्यायची आहे. स्टुडंटसाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे बघा. स्टुडंट्स विल पार्टिसिपेट in discussion with great interest and will enjoy this activity by listening to the teacher carefully. शिक्षकांना ऐकून तुम्ही तुमच्या शिक्षकांचं सगळं ऐका आणि ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही तुम्ही चांगल्या पद्धतीने म्हणजे इंटरॅक्शन जे आहे आपलं ते चांगल्या पद्धतीने करण्याचा इथे प्रयत्न करा आणि एन्जॉय करा ही ऍक्टिव्हिटी. दे विल यूज बेटर प्रोनाउन्सिएशन, इंटोनेशन, ॲक्युरेट कंटेंट अँड सिम्पल बट फ्लुएंट एक्सप्रेशन. प्रोनाउन्सिएशन तुमचं चांगलं असलं पाहिजे, तुमचं इंटोनेशन चांगलं असलं पाहिजे, ॲक्युरेट कंटेंट असलं पाहिजे, जे कंटेंट तुम्ही वापरणार ते ॲक्युरेट असलं पाहिजे, उगाच विषय सोडून बोललं गेलं चालणार नाही. अँड सिम्पल एक्सप्रेशन हे सिम्पल असले पाहिजे पण स्पष्ट दिसले पाहिजे. कळतंय? आता लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये बघा काय दिलेले. एक्सरसाइज रेग्युलरली, लिव्ह हेल्दी लाईफ. दररोज एक्सरसाइज करा आणि हेल्दी लाईफ जगा. आता कॉन्व्हर्सेशन आहे, मी फक्त कॉन्व्हर्सेशन वाचेल, याचा मराठी अर्थ तुम्हाला सांगणार नाही, याच्यावरून आपल्याला काही क्वेश्चन्स आन्सर पण आहे याच्यावर. अतुल, हाय प्रतीक, सिम्स कमिंग बॅक फ्रॉम जिम, डू यू एक्सरसाइज रेग्युलरली? प्रतीक, यस फ्रेंड, 1 hour in the evening is dedicated for exercise regularly. It improves my mood and gives me improved sense of well-being. Atul, good, but I don't get time to do so even if I wish to do so. Pratik, you should set apart an hour from your busy schedule. It will increase your energy level as well as strengthen your muscles. Atul, that's right, buddy. Sometime I feel bored. It will definitely improve my brain function. Pratik, yes, you are right. Besides, it is good for your heart and will enhance your immune system. Atul, yes, you are absolutely right. I will join you from tomorrow. Pratik, that's good. You're welcome. ओके, हे एक्सरसाइज बद्दल होतं आपलं. तुम्हाला या कॉन्व्हर्सेशन मधनं ते कळलंच असेल. आता सॉल्ट ऍक्टिव्हिटीमध्ये बघा त्यांनी काय सांगितले. टीचर विल फॉर्म पेअर्स अँड एनकरेज स्टुडंट्स टू एन्जॉय द कॅरेक्टर. आता पेअर तयार करायच्या म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की 2 जण इथे तयार होतील. एकाने प्रतीकचं कॅरेक्टर प्ले करा, एकाने अतुलचं कॅरेक्टर प्ले करा. ओके, म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला त्यांचे डायलॉग कसे बोलले तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करा. स्टुडंट्स विल शो ग्रेट इंटरेस्ट बाय स्पीकिंग फ्लुएंटली विथ राईट प्रोनाउन्सिएशन, इंटोनेशन अँड ॲप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी. योग्य व्होकॅब्युलरी कशी वापरली गेली आहे, इंटोनेशन कसं होतं आणि त्यांचं प्रोनाउन्सिएशन कसं होतं हे तुम्हाला समजेल याच्यातनं. कळतंय? ही ऍक्टिव्हिटी तुम्ही करून बघा.
यावर आधारित काही प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स दिले, 10 क्वेश्चन्स दिलेले, ते मी बाजूला काढून ठेवले. आपण ते क्वेश्चन्स बघूया पहिल्यांदा. ओके, प्रॅक्टिसमध्ये व्हॉट इज द पॉइंट ऑफ डिस्कशन. डिस्कशनचा खरं अर्थ काय होता, काय मुद्दा होता, तर त्यांनी हेडिंगमध्येच दिलं होतं, एक्सरसाइज रेग्युलरली, लिव्ह हेल्दी लाईफ. ओके, सेकंड क्वेश्चन हे लिहायचं आहे तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये. व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ एक्सरसाइज. एक्सरसाइजचे बेनिफिट्स काय आपल्याला. इट इम्प्रूव्ज मूड अँड गिव्स मी इम्प्रूव्ड सेन्स ऑफ वेलबिंग, एनर्जी लेवल ॲज वेल ॲज स्ट्रेंथन युअर मसल्स, इम्प्रूव्ह माय ब्रेन फंक्शन, एन्हान्स युअर इम्युन सिस्टम. या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्सरसाइजमुळे मिळतात. थर्ड बघा, इज इट गुड टू गेन हेल्थ बाय जॉईनिंग जिम अँड वाय. येस, इट गिव्स यू गुड लुक्स अँड सेल्फ कॉन्फिडन्स इन पब्लिक लाईफ. जिममध्ये गेल्यानंतर आपली हेल्थ डेव्हलप होतेच, बरोबर, म्हणून मी त्याला म्हटलं येस. आणि का करतो आपण जिम. इट गिव्स यू गुड लुक्स, तुमचे लुक्स सुद्धा चांगले देतात, फिजिकली तुम्ही चांगले दिसता. अँड सेल्फ कॉन्फिडन्स इन पब्लिक लाईफ, पब्लिक लाईफमध्ये जेव्हा तुम्ही जगता तेव्हा तुम्हाला वाटतं की नाही मी असा दिसतोय, मी छान दिसतोय. सो तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स सुद्धा पब्लिक लाईफमधला वाढतो. फोर्थ, नेम द पार्ट्स ऑफ बॉडी मेन्शन्ड इन द कंटेंट. आता या कंटेंटमधले कुठले बॉडी पार्ट्स मेन्शन केलेले त्यांनी. मसल्स, ब्रेन, हार्ट, हे 3 बॉडी पार्ट्स त्यांनी मेन्शन केलेले. हु इज द ॲडवायझर. प्रतीक इज ॲडवायझर. ही इज अतुल्स फ्रेंड. अतुलचा तो कोण आहे, मित्र आहे. आता 6th क्वेश्चन बघा, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय इम्युन सिस्टम. इम्युन सिस्टम म्हणजे नेमकं काय असतं. द इम्युन सिस्टम प्रोटेक्ट युअर बॉडी फ्रॉम आउटसाइड इन्वेडर्स सच एज बॅक्टेरिया, व्हायरस, फंगी अँड टॉक्झिन्स. यांच्यामुळे तुमचा बचाव होतो. हां, पिक आउट अँड राईट 3 ॲडवर्ब्स फ्रॉम द डिस्कशन. ओके, माझा हा क्वेश्चन लिहायचा राहिलाय. कमेंट सेक्शनमध्ये मी तुम्हाला त्यांचं आन्सर टाकून देतो. ओके, 8th क्वेश्चन बघू. वन वर्ड विच मीन्स एंगेज. एंगेज या शब्दाला दुसरा वर्ड काय असेल, एक शब्द सांगू आपण, तर आपण म्हणू बिझी. 9, वाय इज हेल्थ द ग्रेटेस्ट वेल्थ. हेल्थ हे सगळ्यात ग्रेटेस्ट वेल्थ का आहे. हेल्थ इज वेल्थ. दिस गिव्स लार्ज मीनिंग टू अवर लाईफ as health is considered the most valuable and precious for every individual. 10th बघा, what lesson do we learn from this discussion. या डिस्कशन मधनं आपल्याला काय लेसन मिळतोय. This discussion is about how health is most important in our life than any other things. इथपर्यंत आलं तुम्हाला. आता आपण परत आपल्या ऍक्टिव्हिटीकडे वळूया. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी, पॅरलल ऍक्टिव्हिटी किंवा रिइन्फोर्समेंट आपण त्यांना म्हणतो. काय दिले बघा, टीचर विल इन्स्ट्रक्ट स्टुडंट्स टू कम्प्लीट द डायलॉग विथ द हेल्प ऑफ 2 गिवन क्वेश्चन्स. 2 क्वेश्चन्स तुम्हाला दिले जातील बिलो अँड विल देन टेल देम टू कंटिन्यू अ डायलॉग ऑफ 4 मिनिंगफुल एक्सचेंजेस विथ द सेम थीम. सेम थीमला तुम्ही अजून थोडं वाढवायचं आणि 4 डायलॉग्स तुम्ही तयार करायचे. ओके, आता हे डायलॉग दिलेले हे मी बनवून ठेवलेले आणि 4 डायलॉग आपण वाढवले सुद्धा आहे त्याच्यामध्ये. बघूया ते काय. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी मधलं बघा, व्हॉट इज युअर फेवरेट बुक. तुमचं फेवरेट बुक आहे, मग उत्तर लिहिलं मी माय एक्सपिरियन्स विथ ट्रूथ. व्हॉट टाईप ऑफ बुक इज इट. इट इज महात्मा गांधीज एक्सपिरियन्स इन हिज लाईफ विथ ट्रूथ. ए, विच इज युअर फेवरेट बुक. आता ए विचारतो, आय डोंट रीड बुक्स. बी काय म्हणतो, मी काय सॉरी इथे बी पाहिजे होतं, हा झाला बी आणि हा झाला ए. परत हा झाला बी आणि खाली ए. ओके, विच इज युअर फेवरेट बुक. मग तो विचारतो, बी त्याला विचारणार आता. हा, मग ए म्हणतो आय डोंट रीड बुक्स, मी पुस्तक वाचत नाही. मग बी म्हणतो सो यू मस्ट स्टार्ट रीडिंग बुक्स, इट गिव्स यू नॉलेज. त्याच्यामुळे तुमचं नॉलेज काय होईल, वाढेल. ए, आय थिंक अबाउट इट, मी त्याच्याबद्दल विचार करेल. इट्स अ सिम्पल कॉन्व्हर्सेशन. आपण ते काय केलं, फक्त थोडंसं एक्सटेंड केलं, 4 डायलॉग वाढवले त्याच्यामध्ये. कळतंय. आता पुढे बघू, परत ऍक्टिव्हिटीकडे वळूया. इव्हॅल्युएशन मध्ये बघा काय मग आपल्याला, टीचर विल इव्हॅल्युएट टू एक्सप्रेस बोल्डली अँड यूज करेक्ट प्रोनाउन्सिएशन अँड इंटोनेशन. बोल्डली तुम्हाला विद्यार्थ्यांना तुम्हाला हे करायचंय, बोल्डली तुमचं प्रोनाउन्सिएशन चांगलं आलं पाहिजे, तुमचं इंटोनेशन चांगलं आलं पाहिजे, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो.
To communicate fluently in real life situation and to engage with each other and think collaboratively. एक तुम्हाला जर फ्लुएंट इंग्लिश यावं असं वाटत असेल, कम्युनिकेशन तुमचं फ्लुएंट व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही काय करा, कोलॅबोरेटिव्हली म्हणजे तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत तुम्ही कोलॅबरेट करा आणि ते कॉन्व्हर्सेशन डेव्हलप करण्याचा तुम्ही इथे प्रयत्न करा. आता दीक्षा आपचा QR कोड नाहीये, माय टेक अवे नंतर घेऊ आपण. पहिले आपल्याला त्यांनी काही क्वेश्चन्स दिले, आपण ते क्वेश्चन्स पहिल्यांदा बघून घेऊ. त्यांचे आन्सर्स मी बाजूला लिहिलेले, पहिले आन्सर्स बघू त्यांचे क्वेश्चन आन्सर. व्हॉट इज द रोल ऑफ इंटोनेशन इन डायलॉग रायटिंग? जेवढे मी तुम्हाला क्वेश्चन आन्सर दाखवतोय ते तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे. हा, इंटोनेशन इज प्रायमरीली अ मॅटर ऑफ व्हेरिएशन इन द पिच लेवल ऑफ द व्हॉइस, बट इन सच लँग्वेजेस as English, stress and rhythm are also involved. Second question. How can you improve speaking and listening skill through dialogues? Dialogues म्हणजे तुमची स्पीकिंग आणि लिसनिंग स्किल कसं डेव्हलप होणार? It gives me confidence to deliver my expression with the different ways. Third बघा. What are the elements of dialogue writing? डायलॉग रायटिंगचे एलिमेंट काय? मी 4 काढून ठेवले. 8-9 एलिमेंट्स आहे, आपण 4 लिहू. Listen to other people speaking. Read the dialogue you write out loud. When in doubt, write how it sounds. Play with punctuation. Okay. Fourth question बघा. How can dialogues improve our communication? Dialogue आपलं communication कसं improve करू शकतं? Through dialogues, we can converse with confidence and our intonation pattern and pitch improves. फिफ्थ बघा. व्हॉट डिफरंट स्किल्स डू यू लर्न थ्रू डायलॉग्स? डायलॉग्स मधनं डिफरंट स्किल्स तुम्हाला काय भेटता? एनहान्स स्किलफुल डिस्कशन अँड डायलॉग इटसेल्फ वेन द अपॉर्च्युनिटी अरायझेस. डीप लिसनिंग, रिस्पेक्टिंग अदर्स, इन्क्वायरी, व्हॉइसिंग ओपनली अँड बॅलन्सिंग ॲडव्होकसी. या गोष्टी आपल्या इथून काय होता, स्किलफुली आपण यूज करू शकतो. समजते? मग माय टेक अवे काय शिकलो आपण? टुडे आय लर्न स्टुडंट्स विल लर्न टू डेव्हलप हेल्दी अँड गुड रिलेशनशिप विथ अदर्स. दुसऱ्यांशी चांगलं आणि हेल्दी रिलेशनशिप आपलं कसं असलं पाहिजे हे आपल्याला याच्यातनं कळतं, म्हणजे कॉन्व्हर्सेशन मधनं. लर्न बाय हिअरिंग इच अदर्स थॉट्स वाईल ऑब्झर्विंग फेशियल अँड बॉडी एक्सप्रेशन दॅट शो इमोशन्स. तुमच्या बॉडी एक्सप्रेशन मधनं किंवा तुमच्या फेशियल एक्सप्रेशन वरनं तुमचे जे थॉट्स आहे हे समोरच्याला जर कळले अगोदरच, तर तुमचं कॉन्व्हर्सेशन हे सुद्धा खूप छान होतं. समजतंय तुम्हाला? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.